मनोज जरांगे यांना आता डंके की चोट पर आझाद मैदानात नो एंट्री असेल। त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास त्यांना 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिलेला आहे। कोण लिहितंय स्क्रिप्ट, कोण लिहितंय सर? मी सांगायला ना तुम्हाला, जगात वायुगतीनं कोण गेलं होतं? शरद पवार गेले होते आंतरवली सराटीला। वायुगतीनं कोण गेलं तर उद्धव। मग लिहिण्याचं तर सोडा, त्याच्या पुढची गोष्ट आहे। तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला सांगतो व्यावसायिक आहेत, जे व्यवहारिक गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळे व्यावसायिक आणि व्यवहारिक गोष्टी कायद्यासमोर टिकत नसतात। मनोज जरांगे पाटील असे म्हणतात की जी गणेश उत्सव आझाद मैदानातून ही जी मिरवणूक जात नाही, मग आझाद मैदानावर आम्हाला परवानगी का नाही, अशा प्रकारचं त्यांचं विधान आहे। नाही, मुद्दा असा आहे की सगळ्यात अगोदर तर परवानगी तर घ्यावं लागेल। जरंगे कोर्टात परवानगीसाठी गेलाय का? जीभ लांब होते जरंगेची, महिलांना हाणून पाडून बोलते। संविधानिक पदावरल्या त्या चित्रात आहे, त्यांना काय बोलला बघितलं ना आपण काल। उद्धव ठाकरे त्या जरंगेचा निषेध करणार आहे की नाही? शरद पवार निषेध करणार आहे की नाही उद्धव ठाकरेचा, आपले शरद पवार जरंगेचा? त्याच्यातून दिसतंय की यांचं आतड्यातलं राजकारण आहे। जरंगेचं, शरद पवारचं, उद्धव ठाकरेचं आतड्यातलं राजकारण आहे। अरे कोणाच्या आई बहिणींपर्यंत चाललात तुम्ही? हां, एवढा जरंगेला माज कशाला पाहिजे? हां, कोणाच्या जीवावर उडतंय जरंगे? हां, ह्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्राच्या कधी मराठा समाजाच्या मागणीसाठी याच्यामध्ये राजकारण होतंय आणि मराठी माणूस कुठं तर मराठा समाज भरकटला असं आपल्याला म्हणायचं आहे का? मराठा समाजाच्या प्रतिष्ठातांना हे माहीत आहे की जरंगेची एकही मागणी मान्य होण्यासारखी नाही। कोर्टात एकदा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही कसं काय हिंमत करू शकता? कोर्टावर इन्फ्लुअन्स करायचा आहे, सरकारवर इन्फ्लुअन्स करायचा आहे, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, अत्यंत तुम्हाला सांगतो नम्रपणे ह्या चुकीच्या आहेत जरंगेच्या। आणि मला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।